आज काय झालं माहितीये? डेला ना तिच्या नावाला रिस्पॉन्स करायला शिकली. मी तुम्हाला दाखवते बघा. Ella. Yes, good job. मी ना तिला बेसिक बेसिक गोष्टींची ट्रेनिंग द्यायला सुरू केली आहे, पण तिला अजून काही कळत नाही. मी बऱ्याच तिला सीट करायचं ट्राय करतेय. जर तुमच्याकडे पण पपी असेल ना, तर त्याला स्टार्टिंग पासून ना सवय करा. छोट्या वयातच ना त्यांना लवकर कळतं ते आणि ते शिकून पण जातात. आज जेवणामध्ये वरण भात आणि भोपळ्याची भाजी बनत होती आणि तिचं आता डिवॉर्मिंग पण करायचंय या विकेंडला. अजून मी तिला ड्राय बाथ आणि नॉर्मल बाथ पण दिला नाहीये, बट आता या विकेंडला ड्राय बाथ पण करेल आणि डिवॉर्मिंग पण करून घेईल. स्टार्टिंग फेस मध्ये ना डिवॉर्मिंग करणं गरजेचं असतं बरं, टाइम टू टाइम. आणि आज फ्रायडे आहे तर संध्याकाळी आमचा प्लॅन आहे तिला फर्स्ट टाइम ना आम्ही चिकन देणार आहोत थोडंसं बॉईल करून. तर बघूयात तिला आवडतंय की नाही. आज काही तिचं सामान घेण्यासाठी आम्ही पेट शॉप मध्ये देखील गेलेलो होतो आणि डेला ना फार फ्रेंडली आहे. तिला आम्ही बाहेर जेव्हा पण घेऊन जातोय ती कुणाकडे पण ना असं पळती, इझिली खेळायला बघतीये. तुम्ही तुमच्या छोटूच्या पप्पीला फर्स्ट चिकन केव्हा दिलं होतं हे मला कमेंट मध्ये कळवा. अर्ध्या भोपळ्याची भाजी केली आणि अर्ध्याचे पराठे केले, कारण भोपळा खूप मोठा होता. तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बघूयात डेलाला चिकन आवडतं की नाही.